हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत साबुदाणे बटाटा फुलके. खूप चविष्ट आणि झटपट होणारे असे हे फुलके आहेत. जर आपण उपवासाच्या दिवशी साबुदाणे वगैरे भिजत घालायला विसरलो असेल तर मग ही नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करा. तर चला सुरुवात करूया. 4-5 बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. ते एका कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि ग्लास ते 1.5 ग्लास पाणी टाकून कुकरचं झाकण लावून कुकरच्या 3 ते 4 शिट्या करून घ्यायच्या आहेत. आता एका साईडला गरम करायला एक तवा ठेवायचा आहे. त्यामध्ये हे बघा, हे साबुदाणे माझे रेग्युलरचे आपण खिचडी करतो ते साबुदाणे आहेत. कोणतेही घेतले तरी चालेल, ते ह्याच्यापेक्षा छोटे मिळतात पटकन भिजणार, ते घेतले तरी चालेल किंवा हेही घेतले तरीही चालते. आता हे असे पसरट भांड्यामध्येच घ्यायचे आहेत. गरम होईपर्यंतच हे भाजायचे आहेत, म्हणजे भाजायचे नाहीत, फक्त हे साबुदाणे गरम होऊन द्यायचे आहेत. आता हे बघा, थोडंसं खालीवर चमच्याने करायचं आहे 1-2 मिनटं. तुम्हाला दाखवते मी शेवटला किती भाजले गेले आहेत. फक्त साबुदाणा हा गरम झाला पाहिजे. मुठीत घेऊन बघायचं आपण. गरम झाला की गॅस बंद करायचा. हे बघा, गरम वाटतं आहे तर मग आता पसरून ठेवायचं आहे, गॅस बंद करायचा आणि असंच ह्याच्यामध्ये थंड होऊन द्यायचं आहे तव्यामध्ये. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि जवळजवळ एक 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत, कमी तिखटवाल्या आहेत आणि एक छोटा चमचा जिरं घेतलेलं. तुम्हाला जिरं नाही घ्यायचं असेल उपवासाला तर नाही टाकलं काही हरकत नाही. हे बघा, जाडं भरडं मी ही मिरची वाटून घेतलेली आहे. एक पसरट भांडं घ्यायचं आहे. आता हे बघा, बटाट्याच्या शिट्टी वगैरे झालेले, बटाटा छान शिजला गेलेला आहे. बटाट्याची आता साल काढून घेऊयात आपण. जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता हे बघा, बटाटे आपण सगळे सोलून वगैरे घेतलेले आहेत आणि ही आलं किसायची किसणी आहे, त्याने हे किसून घ्यायचं आहे. आलं किसायच्या किसणीने बारीक किसलं जातं, म्हणून आलं किसायच्या किसणीनेच किसायचं आहे. आता हे बघा, बटाटा किसून झालेला आहे. आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता साबुदाणाही थंड झालेला आहे. आता आपण आता एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता बारीक करून घेतलेलं आहे. आता ही बघा, ही बारीक केलेली पावडर ह्या बटाट्यामध्ये टाकून घ्यायची आणि हे बघा, थोडी ठेवून दिलेली आहे, ते नंतर तुम्हाला मी दाखवेल. आता मिरची आपण बारीक करून घेतलेली आहे, ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि फक्त मीठ चवीनुसार टाकायचं आहे, बाकी याच्यामध्ये काही टाकायचं नाही. आता व्यवस्थित असं पाणी न टाकता हा गोळा करून पीठ मळून घ्यायचं आहे. ह्या पिठाचा गोळा करून तयार घ्यायचा आहे. हे बघा, पाणी टाकायचं नाही, बटाट्यामध्येच हे भिजून जातं. इतकंच असं याच्यावरच मळून घ्यायचं आहे, बटाट्यावरच. हे बघा, असं मळून छान घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून एक बाकीची कामं होईपर्यंत झाकण ठेवून तसंच ठेवून द्यायचं आहे. आता हे बघा, हे घेतलेलं आहे पोलपाट लाटणं आणि हे पीठ नाही का मी घेतलेलं ते लावायला घेतलेलं आहे. तवा गरम करायला ठेवायचा आहे. आता हे बघा, आता हा गोळा घ्यायचा आहे, त्यामध्ये तेल किंवा थोडं तूप लावायचं आहे आणि व्यवस्थित असं मऊ करून घ्यायचं आहे. हे बघा, आता छोटासा एक गोळा घेतलेला आहे चपातीच्या आकाराचा. आपण चपाती करतो तेवढा गोळा घ्यायचा आहे आणि असा मळून घ्यायचा आहे आणि थोडंसं हे पीठ लावून घ्यायचं आहे याला आणि असं वळून घ्यायचं आहे. थोडी फाटते, पण तुम्हाला नंतर मी दाखवते काय करायचं ते. आता हा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे. आता ही लाटून झालेली आहे. अशी शेकवली तरीही चालेल, पण छान दिसण्यासाठी एखादा भांडं घ्यायचं आणि असा आकार देऊन घ्यायचा आहे. आता साईडच्या कडा काढून घ्यायच्या आहे, मग दिसायला फक्त छान दिसतं. नाहीतर अशीच पोळी जर हे करून घेतली तुम्ही, भाजून घेतली तरीही चालेल. आता हा दिसायला किती छान दिसतो, म्हणून मी असं कट करून घेतलेला आहे. आता हा बघा, हा फुलके हातावर घ्यायचा आहे हा, आणि तवा पण एका साईडला गरम झालेला आहे. थोडंसं तूप सोडायचं आहे, गॅस बारीक करायचा आता आणि असा हा फुलका हातावर घेऊन अशा पद्धतीने सोडून घ्यायचा आहे. आता अशी 1-2 मिनटं एक बाजू शेकून घ्यायची आहे. आधी पहिली 2 मिनटांनी पलटी करायचं आहे. बघा, आता दुसरा पण अशाच पद्धतीने लाटून घ्यायचा आहे. बघा, एका साईडला असं पलटी मारून घ्यायचं आहे. दोन्ही साईड छान अशा खरपूस तूप लावून
तेल किंवा तूप काही लावलं तरी चालेल आणि असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. हे बघा, हाही आपण अशाच पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि साईडच्या कडा काढून घ्यायच्या आहेत. हे बघा, दिसायला छान दिसतो. आणि हे सगळे फुलके ना माझे सगळे व्यवस्थित असे फुलले होते किंवा फुगले होते. छान चवीला पण अप्रतिम लागतो. नक्की तुम्ही उपवास असेल तर नक्की करून बघा. खिचडी खाऊन कंटाळा येतो आपल्याला, तर मग असं हे करायला. आणि तिखट वगैरे असतं, तुम्ही जर अजून तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर मिरच्या वाढवू शकता. झटपट होणारे आहे. हे बघा, दोन्ही साईड असे छान अशा भाजून घ्यायच्या आहेत. हे बघा, काढून घेतलेलं आहे. आता दुसऱ्याही अशाच पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. हे बघा, तूप लावून छान असं दोन्ही साईड भाजून घ्यायचे आहेत. हे पण काढून घेऊयात. चवीला अप्रतिम लागतात. तर हे बघा, झालेले आहे. रेडी आहे आपलं ताट उपवासाचं. बघा किती छान दिसतं आहे. तर चला, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर चला, उद्या भेटू आपण एखाद्या नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तर बाय.